शिक्षक बांधवांनो नमस्कार. अभ्यास ट्री या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सध्या आपण CTET 2026 साठी तयारी करत आहात आणि त्यामध्ये मराठी हा विषय आपण प्रथम भाषा किंवा द्वितीय भाषा म्हणून निवडलेला असेल. पेपर 1 आणि पेपर 2 या दोन्हीही पेपरसाठी हा मराठी विषय आपण जर निवडलेला असेल, तर त्यामध्ये व्याकरण हे खूप महत्त्वाचं आहे. कारण व्याकरणावर आधारित काही प्रश्न आपल्याला परीक्षेत पाहायला मिळतात, जे की टफ लेव्हलचे पाहायला मिळतात. तर त्यावर आधारित आपण हे महत्त्वाचे 20 प्रश्न असे घेऊन आलेलो आहोत, जे वारंवार परीक्षेला विचारले जाऊ शकतात किंवा जातात. तर त्यामध्ये जाऊयात पुढे आणि पाहूयात मग 1 ते 20 प्रश्न, जे की आपल्याला हे प्रश्न नक्कीच परीक्षेला मदतशीर, फायदेशीर ठरणार आहेत. मित्रांनो, जर आपण आमच्या या चॅनलवरती नवीन असाल, तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करायला देखील विसरू नका. मित्रांनो, जर या व्हिडिओची आपल्याला PDF हवी असेल, तर आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जावं आणि टेलिग्राम चॅनलवरती जाऊन आपण ही आमची PDF डाउनलोड करू शकता. जाऊयात पुढे आणि पाहूयात मग मराठी व्याकरणावर आधारित हे महत्त्वाचे 20 प्रश्न. प्रश्न क्रमांक पहिला आहे तो म्हणजे पडघम या शब्दातील ड या वर्णाचा ध्वनी कोणत्या प्रकारचा आहे? या याचं हे पर्याय आपल्याला समोर 4 दिसत आहेत आणि त्याचं योग्य उत्तर आहे ते म्हणजे मित्रांनो पर्याय क्रमांक सी. पडघम या शब्दातील जो ड आहे, हा वर्ण जर आपण पाहिलं तर तो मूर्धन्य गटातला पाहायला मिळतो. म्हणजे जेणेकरून जिभेचा शेंडा जो आहे याचा, तो टाळूच्या जो काही समजा कडक भाग जो आहे वरचा, त्याला मुर्धा म्हणतो आणि त्या मुर्धेला तो काय होतो, लागतो. म्हणून हा वर्ण जो आहे, याला आपण मूर्धन्य आहे असं आपण म्हणत असतो. प्रश्न क्रमांक दुसरा आहे या ठिकाणी मनस्ताप या शब्दाचा संधी विग्रह ओळखा. हे 4 पर्याय आपल्या समोर आहेत आणि त्याचं योग्य उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक सी, ते म्हणजे मनः अधिक ताप. मित्रांनो, हा थोडक्यात विसर्ग संधी आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामध्ये आपण जर पाहिलं तर याचा नियम असा आहे, विसर्गाच्या पुढे जर समजा त किंवा थोडक्यात थ आलं, तर या ठिकाणी आपण काय होत असतो त्याचा स होताना पाहायला मिळतो आणि म्हणून मग म्हणजे विसर्गाचा त्या ठिकाणी स होतो आणि म्हणून मग मनस्ताप हा त्याचा काय बनतो, थोडक्यात आपल्याला सांगता येईल म्हणजे विसर्ग तर राहतो, परंतु त्या ठिकाणी स आलेला पाहायला मिळतो. म्हणून मग मनस्ताप हे आपल्याला सांगता येईल. त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक तिसरा आहे, "तू येताना पुस्तके घेऊन ये." या वाक्यातील येताना हे कोणत्या प्रकारचे अव्यय आहे? आता याचं हे 4 पर्याय आपल्या समोर आहेत आणि त्याचं योग्य उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक सी, कृदंत. म्हणजे थोडक्यात त्याला आपण थोडक्यात धातुसाधित अव्यय असं आपण म्हणत असतो. येताना हा शब्द जर पाहिला तर तो ए असा आहे आणि त्याला थोडक्यात ताना असा प्रत्यय या ठिकाणी लागलेला आहे. म्हणून हा शब्द तयार झालेला आहे. मग हे शब्द वाक्यात क्रियाविशेषणाचं काय करत असतात? काम करतात. म्हणून त्यांना आपण धातुसाधित अव्यय किंवा कृदंत असं म्हणत असतो. चला, चौथा प्रश्न आपण या ठिकाणी पाहतोय. ज्याला या शब्दाची मूळ विभक्ती कोणती? आता ज्याला जर पाहिलं आपण तर त्याला ला हा प्रत्यय या ठिकाणी आलेला आहे आणि प्रत्यय ला हा जर आपण पाहिलं तर हा द्वितीय किंवा चतुर्थी दोन्हीत असतो. परंतु कोणाला असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं असा बोध होतो. म्हणजे याचा अर्थ ते थोडक्यात काय आहे? संप्रदान आहे असं आपल्याला सांगता येईल. तेव्हा तो चतुर्थ विभक्तीमध्ये जातो. म्हणून पर्याय क्रमांक सी हे त्याचं या ठिकाणी योग्य उत्तर आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5वा आहे, तो आपणहून माझ्याकडे आला. या वाक्यातील आपण हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? जर आपण पाहिलं तर बघा ह्याचे जे काही समजा आपल्यासमोर हे 4 पर्याय आहेत आणि त्याचं योग्य उत्तर आहे आत्मवाचक सर्वनाम. जेव्हा आपण किंवा स्वतः यासारखे हे शब्द कर्त्याच्या जोडीनं ज्यावेळेला येत असतात, त्यावेळेला त्याचा अर्थ स्वतः असा होतो आणि ते आत्मवाचक सर्वनाम असतात. हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यावं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6वा आहे, राजाला मुकुट शोभतो. या वाक्यातील कर्ता ओळखा. बघा,
हे जर आपण पाहिलं तर आपण व्यवस्थितरित्या समजून घ्या, की राजाला मुकुट शोभतो. हे 4 पर्याय आपल्या समोर आहेत आणि येथे शोभणारा कोण आहे? तर तो मुकुट आहे आणि म्हणून मग या ठिकाणी आपण क्रियापद येत बघा. इथं या ठिकाणी राजा हे कर्ता नाही आहेत या ठिकाणी. आपण हे लक्षात घ्यावं, समजून घ्यावं. पर्याय क्रमांक बी म्हणजेच मुकुट हा त्या ठिकाणी काय आहे? कर्ता आहे, हे असं लक्षात येतं आपल्या. बघा त्यानंतर मुकुट हा वाक्याचा कर्ता आहे. म्हणजे राजाला हे कर्म किंवा चतुर्थीतील ते पद आहे, असं आपण म्हणू शकतो. चला त्यानंतर 7वा प्रश्न आपण या ठिकाणी जातोय पुढे. बघा, घाम गाळल्याशिवाय यश मिळत नाही, हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? बघा, या ठिकाणी आपल्याला हे 4 पर्याय आपल्या समोर पाहायला मिळतात आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, ते म्हणजे केवल वाक्य. ज्या वाक्यात एकच उद्देश आणि म्हणजे थोडक्यात कर्ता आपण म्हणूया त्याला, एकच कर्ता आणि एकच विधेय असतं, म्हणजेच क्रियापद असतं, त्याला केवल वाक्य असं आपण म्हणत असतो. आणि यात कोणतेही जोड शब्द म्हणजे आणि, पण यासारखे कोणतेही शब्द म्हणून असं नसतात किंवा आलेले नाहीत या वाक्यामध्ये. म्हणून हे वाक्य केवल वाक्य आहे, असं आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. त्यानंतर 8वा प्रश्न आहे, यथाक्रम या सामासिक शब्दाचा समास ओळखा. असा हा प्रश्न आहे आणि हे 4 पर्याय आपल्या समोर आहेत. त्यातलं योग्य उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक बी, अव्ययी भाव समास. आता जर आपण पाहिलं, ज्या समासात पहिले पद हे अ, मुख्य असून ते अव्यय किंवा उपसर्ग असते, तर त्यावेळेला जसं की यथा, प्रति, आ असं जर असेल, त्याला आपण अव्ययीभाव समास असं म्हणत असतो. म्हणजे यथा म्हणजे याचा अर्थ यथाक्रम. जसं की उदाहरण यथाक्रम याचं जर फोड पाहिली तर क्रमाप्रमाणे असं त्याचा अर्थ आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून मग हे असा उपसर्ग म्हणून ज्यावेळेला येत असेल, त्यावेळेला तो अव्ययीभाव समास असतो, असं आपण या ठिकाणी लक्षात घ्यावं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9 आहे, तो अभ्यास करत राहील. या वाक्यातील काळ कोणता? आता करत राहील असं आपल्याला सांगितलेलं आहे. तो नक्कीच भविष्यकाळ आहे. पण कोणता भविष्यकाळ आहे? हे असं आपल्याला या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत. त्याचं योग्य उत्तर आपल्याला सांगता येतं. ते म्हणजे पर्याय क्रमांक सी, रीती भूतकाळ. भविष्यकाळात एखादी क्रिया सतत घडण्याची रीत किंवा पद्धत सांगितलेली असते. अशी ज्यावेळेला कंडिशन असेल, तर आपण त्यावेळेला तो रीती भविष्यकाळ आहे, असं आपण या ठिकाणी समजून घ्यावं. करत राहील ही सतत चालणारी क्रिया आहे. म्हणून आपण या ठिकाणी हा ऋती भविष्यकाळ हे त्याचे योग्य पर्याय आहे, असं आपल्याला सांगता येईल. प्रश्न क्रमांक 10वा आहे, श्रीकृष्णार्पण या शब्दाचा समास कोणता? आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर बघा, आपण जर पाहिलं तर या ठिकाणी हे 4 पर्याय आपल्या समोर आहेत. त्याचं योग्य उत्तर आहे चतुर्थी तत्पुरुष. बघा या ठिकाणी विग्रह जर केला आपण श्रीकृष्णार्पण म्हणजेच श्रीकृष्णाला अर्पण असं आपल्याला सांगता येईल किंवा श्रीकृष्णासाठी अर्पण असं आपण म्हणू शकतो. श्रीकृष्णाला किंवा श्रीकृष्णास असंही म्हणू शकतो. श्रीकृष्णासाठी मग हे चतुर्थीचे थोडक्यात काय आहेत आपल्याला म्हणजे श्रीकृष्णास म्हणजे आला. आता आपल्याला माहिती आहे सला ते सलाना ते आणि त्यावरून मग आपल्याला हे चतुर्थी तत्पुरुष म्हणजे हे चतुर्थीचे प्रत्यय लागताना पाहायला मिळतो आणि म्हणून मग हे चतुर्थी तत्पुरुष समास आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. 11वा प्रश्न या ठिकाणी आपल्याला घेता येईल. आईच्या मनात मुलांविषयी ममत्व असते. यातील ममत्व हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? बघा हे 4 पर्याय आपल्या समोर दिसत आहेत आणि त्याचं योग्य उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक सी, ममत्व हेच भाववाचक नाम आहे. हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यावं. ज्या शब्दाने वस्तूचा किंवा प्राण्याचा धर्म, गुण किंवा भाव समजत असतो, त्याला भाववाचक नाम असं म्हणत असतात. ममत्व या ठिकाणी त्यामध्ये प्रेम किंवा ममता हे आपल्याला जाणून येतं आणि म्हणून मग हा एक भाव आहे. याला आपण या ठिकाणी लक्षात घ्यावं आणि म्हणून मग याचं योग्य उत्तर आहे भाववाचक नाम. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12 आहे, दुष्काळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? आता जर आपण पाहिलं, हे 4 पर्याय आपल्या समोर आहेत. याचं योग्य उत्तर आहे ते म्हणजे सुकाळ.
बघा, लक्षात राहू द्यायचं आहे, दुष्काळ जो आपल्याला जी परिस्थिती म्हणजे पाऊस न पडल्याने अन्नाची टंचाई निर्माण होते, पाण्याची टंचाई निर्माण होत असते आणि सुकाळ म्हणजे काय असतं, तर भरपूर पीक पाणी असण्याची ती परिस्थिती असते. हे थोडक्यात परस्पर विरुद्धार्थी शब्द आहेत. अनावृष्टी, अतिवृष्टी किंवा यापैकी नाही हे पर्याय बसणार नाहीत. पर्याय क्रमांक ए हे त्याचं योग्य उत्तर आहे. मुलांनी गुरुजींना वंदन केले. आपण हा 13वा प्रश्न पाहतोय. या वाक्यातील प्रयोग ओळखा. बघा, मुलांनी गुरुजींना वंदन केले. हे असं थोडक्यात वाक्य आहे. तर याचं योग्य उत्तर हे 4 पर्यायापैकी आपल्याला निवडायचे ते म्हणजे भावे प्रयोग. जेव्हा आपण लक्षात घ्यायचं आहे म्हणजे इथं बघा 2 मुलांनी गुरुजींना म्हणजे इथं कर्ता आणि कर्म हे दोघांनाही प्रत्यय या ठिकाणी लागत आहे. म्हणून मग आपण तो भावे प्रयोग आहे ही साधी कन्सेप्ट लक्षात ठेवावी. अशा वाक्यात क्रियापद हे नेहमी तृतीय पुरुषी लक्षात राहू द्यायचे तृतीय पुरुषी हे नपुंसक लिंगी असतं आणि त्या सोबतच एकवचनी देखील असतं. हे आपण लक्षात घ्यावं. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे गवाक्ष या शब्दाचा अर्थ काय आहे? तर याचा योग्य उत्तर आहे ते म्हणजे बघा या ठिकाणी आपल्याला वाटेल अ, ए बघा इथं गाईचा डोळा, बी खिडकी, सी रस्ता आणि डोंगर. तर गवाक्ष हा शब्द गो अधिक अक्ष म्हणजे यापासून बनलेला असला तरी देखील त्याचा अर्थ हा खिडकी आहे मित्रांनो. पर्याय क्रमांक बी हे त्याचं उत्तर आहे. आपण लक्षात घ्यावं गवाक्ष. चला त्यानंतर 15वा प्रश्न आहे. या ठिकाणी आपल्याला सांगता येईल परीक्षा बघा शुद्ध शब्द ओळखायचा आपल्याला परीक्षा, परीक्षा, परीक्षा आणि परीक्षा. तर या पद्धतीनं आपल्याला हे 4 पर्याय दिलेले आहेत. त्याचं योग्य उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक बी परीक्षा. इथं ला दुसरी वेलांटी द्यायची आहे. ह्या नेहमी दीर्घ असतो हे लक्षात राहू द्यायचे परीक्षेमध्ये आणि म्हणून मग या ठिकाणी परीक्षा हे पर्याय क्रमांक बी याप्रमाणे लिहिलं जातं. त्यानंतर ज्याचा या शब्दाचा विभक्ती प्रत्यय कोणता आहे? आता ज्याचा, आता ज्याला चा हा प्रत्यय लागलेला आहे म्हणजे चा प्रत्यय लागला म्हणजे चा, ची, चे आणि चा, ची, चे हे आपल्याला माहिती आहे. हे षष्टी विभक्तीमध्ये येतं. पर्याय क्रमांक ए हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पाणी 17वा प्रश्न आहे. पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता नाही? जल, नीर, तोय आणि सरिता. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी ते म्हणजे सरिता. तर जल, नीर आणि तोय हे काय आहेत थोडक्यात आपल्याला सांगता येतं हे समानार्थी शब्द आहेत. सरिता हा शब्द नदीचा समानार्थी शब्द आहे. म्हणून हा पर्याय वेगळा आहे आणि तो समानार्थी पर्याय नाही हे आपण या ठिकाणी लक्षात घ्या. चला त्यानंतर पुढे 18वा प्रश्न आहे. खाई त्याला खवखवे. या म्हणीचा अर्थ काय आहे? तर हे 4 पर्याय आपल्या समोर आहेत आणि त्याचं योग्य उत्तर आहे वाईट काम करणाऱ्याच्या मनात भीती असते. त्यानंतर बघा पर्याय क्रमांक 19वा सॉरी प्रश्न क्रमांक 19वा आहे, की थोडक्यात अ, याला आपण म्हणूयात राम आंबा खातो या वाक्यातील प्रयोग बदला म्हणजे थोडक्यात कर्मणी प्रयोग आपल्याला करायचा आहे आणि मग त्यामध्ये त्याचं योग्य उत्तर आहे रामाने आंबा खाल्ला. कर्मणी प्रयोगामध्ये आपल्याला माहिती आहे, की काय कशा पद्धतीनं होत आहे तर कर्मणी प्रयोगात हा कर कर्ता जर पाहिला तर हा कसा असतो? हा तृतीयमध्ये असतो. म्हणजे बघा या पद्धतीने हा प्रत्यय त्याला लागत असतो आणि क्रियापद हे कर्माच्या लिंगवचनानुसार ते काय होत असतं बदलत असतं. इथं जर चिंच केलं असतं तर इथं बघा रामाने चिंच खाल्ली. अशा पद्धतीने हे उत्तर आलं असतं. म्हणजे याचा अर्थ हे इथं कर्मानुसार हे काय होते क्रियापद बदलतंय आणि ज्यावेळेला कर्मानुसार बदलत असेल तर तो कर्मणी प्रयोग आहे. आपण हे लक्षात घ्यावं. बघा चला त्यानंतर पुढे आपण जाऊयात 20वा आणि शेवटचा प्रश्न पाहतोय तो म्हणजे दशभुजा हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे? आता दशभुजा म्हणजे थोडक्यात आपल्याला माहिती आहे 10 भुजा किंवा 10 बाजू असलेल्या बघा 10 आहेत भुजा जिची अशी ती म्हणजे देवी दुर्गा देवी तिच्यासाठी आपण दशभुजा हा शब्द वापरतो आणि मग ज्यावेळेला असे संख्या आपल्याला पाहायला मिळत असते त्यावेळेला आपण लक्षात ठेवायचे जेव्हा सामासिक शब्दातून तिसऱ्याच
हां, आता इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे. इथं दशभुज म्हणजे इथं संख्याचं सुद्धा हे पाहायला मिळतो आणि या ठिकाणी दशभुजा या ठिकाणी आपल्याला सांगता येतं, की 10 आहेत भुजा जिची, अशी ती देवी म्हणजे दुर्गा देवी, की जी की थोडक्यात आपल्याला सामासिक शब्दातून या दशभुजेचा अर्थ निघतो आणि म्हणून मग त्या ठिकाणी आपल्याला बहुव्रीही समास असं देखील या ठिकाणी सांगतं. आता इथं बघा द्विगु समास आणि बहुव्रीही समास इथं दोन्हीचेही उदाहरणं आपल्याला हे पाहायला मिळतात. परंतु या ठिकाणी याचा अर्थ हा वेगळा म्हणजे तिसरा अर्थ निघत असतो. त्यामुळे या ठिकाणी जास्तीत जास्त हे बहुव्रीही समास असं आपल्याला या ठिकाणी उत्तर देता येतं. तर जाऊयात पुढे आणि थांबूयात मग या ठिकाणी मित्रांनो. पुन्हा उद्या भेटूयात नवीन 20 प्रश्न घेऊन. धन्यवाद तोपर्यंत. थँक सो मच.